सातबारा असलेल्यांनाच कुणबी म्हणून ग्राह्य धरा। बीडमधील आमदारांनी मराठा उपसमितीकडे ही मागणी केली आहे। सरकारच्या उपसमितीकडे बीड जिल्ह्यातील आमदारांची नवी मागणी करण्यात आली आहे। ज्यांच्याकडे सातबारा आहे त्यांना कुणबी म्हणून ग्राह्य धरा असं बोलण्यात येते। त्यासोबत उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटलांकडे हा प्रस्ताव मांडण्यात आलाय अशी माहिती मिळते। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी गणेश कवडे। गणेश, काय सांगाल? कुणबी म्हणून ग्राह्य धरा अशी मागणी करण्यात येते। नक्कीच बीड जिल्ह्यातल्या सगळ्या आमदारांनी खरं तर उपसमितीचे प्रमुख असणारे राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे प्रामुख्याने ही नवीन मागणी आहे ती करण्यात आलेली आहे। जे शेतकरी आहेत मराठा आणि त्यांच्याकडे सातबारा आहेत आणि यांनाच आता कुठेतरी कुणबी म्हणून ग्राह्य धरा आणि त्यांना कुणबीचे प्रमाणपत्र आहे तो देण्यात यावं अशा पद्धतीची मागणी आहे या सगळ्या आमदारांनी केलेली पाहायला मिळते। प्रामुख्याने यामध्ये प्रकाश सोळंके, सुरेश दस, संदीप क्षीरसागर, विजयसिंह पंडित हे सगळे प्रमुख खरं तर महायुतीतलेच आमदार आहेत आणि या सगळ्या आमदारांनी आता या उपसमितीकडे हा प्रस्ताव आहे तो मांडण्यात आलेला आहे। त्यामुळे या प्रस्तावानंतरून आता शिंदे समिती असेल किंवा मराठा समाजाची उपसमिती नेमकी काय निर्णय घेते हे देखील पाहणं गरजेचं आहे। नक्कीच धन्यवाद गणेश, दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, कारण बीडमधील आमदारांनी मराठा उपसमितीकडे अशी मागणी केली आहे, सरकारच्या उपसमितीकडे अशी मागणी केली आहे, ज्यांचा सातबारा असेल त्यांना कुणबी म्हणून ग्राह्य धरा। सकारात्मक चर्चा झाली। त्यांच्यातर्फे जरांगे पाटलांशी चर्चा करायला दोघं जण जात आहेत आणि आम्ही एवढीच त्यांना विनंती केली की आता हे आंदोलन लवकरात लवकर मिटावं या दृष्टिकोनातून सकारात्मक निर्णय करावा, समाधानकारक निर्णय करावा आणि ते अध्यक्षाने आणि समितीने मान्य केलेलं आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।